ब्लॉग्स. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. माझी देवपूजा झालेली आहे आणि आता मी नाश्त्याची तयारी करते. बघूया, यांना विचारूया काय बनवायचं ते मी मार्केटमध्ये जाऊन आणली फिश. ते एकटेच खातात म्हणून थोडीच आणली आहे. ही कोणती फिश आहे हो? हलवा. मी त्याला कोकमचा रस आणि हळद लावून ठेवले आहे थोडा वेळ. नंतर मग मी त्यांना फ्राय करणार सगळे मसाले वगैरे टाकून, रवा आणि तांदळाच्या पिठा. आज भाकरी खाणार की चपाती? भाकरी. कसली? बाजरी. ठीक. तुझे जाम लाड झाले का? दोन 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 दोन. हा, आणि कधी येईल येतो काय कोणी येतं जातं, कोणी पटकन तर टँक बनवून ठेवते म्हणजे लगेच द्यायला. आता मी बनवत आहे भाकरी. त्याच तव्यावर मला फिश फ्राय करायची म्हणून अगोदर भाकरी बनवून घेते. नाश्ता वगैरे झालाय आणि आमच्याकडे 3 दिवस झाले कंटिन्यू 10:30 पावणे 11ला लाईट गेली की संध्याकाळी 6 वाजेला येते. म्हणून मी दगडाच्या खलबत्त्यावरच आला लसणाची पेस्ट बनवली. आज असं होणार नाही, आज असं होणार नाही असं वाटतं. आणि कंटिन्यू 3 दिवस पूर्ण दिवस लाईट नाही, पूर्ण दिवस. रस्त्याची कामं चालू आहेत म्हणून कशामुळे एक रिझन समजलं नाही अजून. बाजूच्या गॅसवर दुर्वाची खिचडी लावली. तुझी मुगाची डाळ. बनवायला जशी सोपी आहे तशीच ती पचायला सुद्धा खूप हलकी. पण बाजरी थोडी गरम असते. balloon. Oh wow. Oh wow. हा इकडे बघ. छान बघ. ओ वाव. बलूनच बलून. भाकरी झालंय बनवून. दुधाची खिचडी पण लावली आता. आणि आपली फिश पण छान मॅरिनेट झाली आहे. पप्पाचे बघू. आणि आता त्यांना पिठाची कोटिंग करून छान फ्राय करून घ्यायचं. कमीच गॅस ठेवला आहे.
दुर्वा बोलते अंकल आवडतात, डॉक्टर नाही आवडत, डॉक्टर चेक करतात, इंजेक्शन देतात म्हणून. मी आपली सगळी फीस तव्यावर घातली आहे, पण काही ना साईज चेंज करून घेते. मी फिश नाही खात, पण मी फ्राय करते. आपले भाकरी झाले व्यवस्थित. आणि फिश फ्राय करून रेडी आहेत. दुर्वाची खिचडी पण ऑलमोस्ट होत आली आहे. फिश बघा किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय. त्यांना अशीच म्हणजे बाहेरून खूप क्रिस्पी असलेली, आतपर्यंत शिजलेली, ज्युसी असलेली आवडते. बाहेर खूप छान क्रिस्पी झाली आहे. कमीच गॅस ठेवला आहे. दुर्वाने एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यात एक मुलगी दुर्गा माता बनलेली असते आणि ती असा राक्षसाचा वध करते. तर बघा दुर्वा ती स्टाईल मारते. तिची आणि पप्पांची मस्ती चालू आहे आणि दुर्वाला हे अचानक आठवलं. माता आहे बेटा तू? माता आहेस तू? अच्छा. ए बाबा, माताचा विजय झाला आहे. आता विजय झाला माता तुमचा. एक नंबर ऍक्टिंग करते. माझा ऍक्टर आहे तो, बेस्ट ऍक्टर. यस. ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. 1 2 3. आपटशी 1 2 3. बॅट बॉल. असं बॉल नेऊन टाकते काय स्टेडियमच्या बाहेर? स्वतःच आणून देते. 4. येस. भाऊ तू कोण आहे? कॅच कॅच कॅच. आउट झाला बेबी. आम्ही जात आहोत शॉर्ट्स व्हिडिओ शूट करायला आणि जरा मार्केटमध्ये दुर्वाला घेऊन. आम्ही निघालो आहोत बिल्डिंगच्या बाहेर आणि आता आम्ही या लोकेशनला आलो आहे शॉर्ट शूट करायला. शॉर्ट शूट झाले की मग नंतर मी ब्लॉग कंटिन्यू करणार. आता मी बनवत आहे खीर, शेवयाची खीर. माझ्याकडे रव्याची आणि शेवयाची खीर 2 दिवसाआड होतच असते. आता मी आली बाहेरून आणि चेंज पण केला नाही आणि मी खीर बनवते. आता थोडा व्हिडिओ पण बनवायचा होता म्हणून मी चेंज नाही केला. आता व्हिडिओ बनवूनच मग झोपताना चेंज करेल. विचार करते थोड्या वेळ लाईव्ह जायचा. मग लाईव्ह जाईल 10:30 ते 11 म्हणजे अर्धा तास आणि नंतर मग मी चेंज नाही केलं. खिरीचं बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवते. ही बघा ही खीर आहे, उकळते आता. आता मी त्याच्यात ड्रायफ्रूट ॲड करणार. आता मी भांडी धुत आहे. नंतर मला इडलीचं बॅटर लावायचं मिक्सरला. अगोदर भांडी धुवून घेते म्हणजे ते काम.
मी याच्यात घेतली डाळ तांदूळ जे मी सकाळीच भिजत घातलेले आणि हे आहे पोहे जे मी आता भिजत घातले. थोडं थोडं पाणी घालून बॅटर लावून घेते. आता माझी भांडी धुवून झाली आहेत. इडलीचं बॅटर लावून झालं आहे. आता त्याला छान झाकून ठेवते. उद्या इडली बनवूया ब्रेकफास्ट. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.